नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। कसे सगळे मस्त ना? तर मी पण मस्तच आहे। तर सकाळी आंघोळ झाल्यानंतर माझी चाललेली देवपूजा, देवपूजेला सुरुवात करायची आहे अजून, पण पहिल्यांदा तुळशीला पाणी घालून घेतलं, त्या तुळशीपुढे रांगोळी काढली आणि नंतर उंबऱ्यावर देखील पावलं काढून घेतली। तर आणि पावलं काढून झाल्यानंतर मग देवपूजा मी निवांतपणे करते। तर इथं आपली सुंदर अशी देवपूजा झालेली आहे, हे बघू शकता। कारण मी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी। तर देवपूजा झाल्यानंतर चहा ठेवला आहे, मी चहा घेणार आहे आणि मग मुलांसाठी डब्बा बनवायचा आणि भांडे आणि कपडे झाल्यानंतर मी दुपारच्या कामापासून व्हिडिओ शूट करणार आहे। कारण सकाळी सकाळी घाई असते भरपूर आणि त्याच्यात तर व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तर खूपच वेळ जातो आणि आपल्या हॉटेलच्या कामामुळं मला उशीर करून जमत नाही। कारण इकडं उशीर झाला की मग नंतर पुढच्या कामाला पण उशीर होतो। आता इथं सगळी सकाळची कामं आवरल्यानंतर दुपारच्या तयारीला सुरुवात केलेली मी। तर इथं सगळ्यात पहिल्यांदा हळद मीठ लावून घेतले चिकनला। आपलं चिकन जे आहे तर 2 किलो आहे। तर 2 किलो रोजचं 2 किलो असतं चिकन, पण काही कमी जास्त शनिवार वगैरे असला तर कमी असते, किंवा एखादा वार एकादशी, पंधरवाडी एकादशी वगैरे असल्यावर कमी असते। तर हे बघा, इथं चिकन वाफलून घेणार आहे मी। तर तिथं पातेल्यामध्ये हळद मीठ आणि कोथिंबीर टाकून चिकन वाफलायला टाकणार आहे आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिसते बघा। तर तिथं मी एवढी तयारी करत नाही चिकनची, कारण मी ऑलरेडी थोडंसं सगळ्या मिक्स ह्याचं पीठ बनवून ठेवते। डाळ गहू वगैरे असते, बाजरी त्याच्यात असं असते। तर ते मिक्स पीठ जे आहे आपलं ते संपलं आहे, तर त्याच्यामुळे मी तशी तयारी करून घेतलेली चिकनची। त्यानंतर चिकन झाल्यानंतर राईस आणि चपात्यात राहिल्यात फक्त। तर राईस पण होतच आला आहे, हे बघा। आता यातलं फक्त पाणी काढून घेते, म्हणजे एका गाळणीमध्ये त्याला गाळून घ्यायचा, तर तो एकदम सुटसुटीत असा होतो। तर आता राईस झाल्यानंतर फक्त चपात्या राहिल्यात, तर आता पटकन अशा चपात्या बनवून घेते आणि झालेली तयारी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, आपल्या सगळ्या चपात्या झाल्यात। तर ह्या एकूण आहेत 48 चपात्या। तर मी 50च्या कमी जास्त चपात्या बनवत असते। तर ह्या आहेत 48 आणि त्यानंतर तुम्हाला सगळी तयारी करून मी एका साईडला ठेवली, हे बघा। तर ही मी दाखवते, रोजची माझी एवढी तयारी असते। अजून बाकी भरपूर सामान असतं, पण ते तुम्हाला नंतर कधीतरीच्या व्हिडिओमध्ये दाखवेन नक्की। तर हे आता सगळं एका पिशवीमध्ये भरायचे, व्यवस्थित डब्यामध्ये चिकन भरायचं, राईस भरायचा आणि मग ते गाडीमध्ये नेऊन ठेवायचे। तर चला, हे काम माझं उरकते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा। आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा। माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आता नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।